ओला पावटा असतो ते सुकवलेली त्याची ही डाळ आहे. तर आपण याची आज सुक्की भाजी बनवणार आहे. आपण ही डाळ शिजवून घ्यायची. डाळ थोडी उग्र असते त्यामुळे हिला आधी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग शिजवून घेऊया. डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि शिजत घातली आहे. आता शिजवल्यानंतर सुद्धा हिला 1-2 पाण्याने थंड पाण्याने धुवून घ्यायची. असं केल्याने उग्र वास निघून जातो आणि खूप छान टेस्टी बनते ही डाळ. आमच्या इकडे या डाळीला पावटे बोलतात. तर तुमच्या इकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथे ही डाळ शिजलेली आहे, शिजून तयार आहे. तर आपण यातलं पाणी काढून ह्या डाळीला आपण 2 पाण्याने धुवून घेऊया. इथे ही डाळ शिजलेली आहे. अशा प्रकारे हे शिजवून घेतले. बघू शकता जास्त शिजवली. लगेच पॅन गरम करायला ठेवलाय. त्याच्यामध्ये तेल घालू. तेल घेतलं आहे. तेल गरम झालंय. आता याच्यामध्ये आपण जिरे घालूया. जिरे छान तडकले की कांदा घालायचा आहे. कांदा घालून घेऊया. कांदा जास्त घेतला आहे इथे. कांदा जास्त घालायचा. डाळ कांदा बनवते आपण त्यामुळे कांद्यामुळे टेस्ट जास्त वाढते. इथे 2 ते 3 कांदे मी मोठ्या साईजचे कट करून घेतले. गुलाबी रंगापर्यंत चवीप्रमाणे मीठ घालू. आपण डाळ शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घालून शिजवलं तरी डाळीला खूप छान चव येते. 1 चमचा लसूण पेस्ट घालूया. इथे तुम्ही 2 टोमॅटो घातले तरी चालतात. खूप छान लागतं टोमॅटो घातल्यावर. आता टोमॅटो नाही आहेत म्हणून मी घालत नाही आहे. तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्कीच घाला. लसूण आतून झाला आहे, भाजून झाला आहे. आता आपण तिखट घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. इथे मी 1.5 चमचा घातले आहे. हळदसुद्धा घालूया. अर्धा चमचा हळद घातली. 1 मिनिटभर परतून घेऊया. इथे आपला मसाला छान परतून झाला आहे. आता आपण शिजवलेली डाळ घालूया. डाळीला 1 ते 2 वेळा मी इथे धुवून घेतले. छान मिक्स करून घेऊया. आपण मसाल्यासोबत करून घेतले. खूप छान लागते ही डाळ. तुम्ही अशा प्रकारे नक्कीच बनवा. माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. शिजवलेलीच आहे ही डाळ. वरती पाणी घालून आपण ही डाळ शिजवून घेऊया. मसाल्याचं पूर्ण अर्क या डाळीमध्ये उतरेल अशा प्रमाणे जास्त शिजवायचे नाही. कच्च्यावरच ही डाळ खूप छान लागते. चपाती, भात, रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.